नमस्कार फ्रेंड्स, तुमचं आपलं चॅनल जगा आणि शिका यामध्ये खूप मनापासून स्वागत आहे. शांत राहणे ही एक कला आहे. जी लोक याला शिकून घेताना तेच लोक जीवनात येणाऱ्या नवीन कठीण प्रसंगाला पण जिंकतात. संयम ठेवा. वेळ बदलायला कोणताच टाइम लागत नाही हो. जी गोष्ट आज आपल्याकडे नाही कदाचित आपल्याला उद्या मिळेल. रागामध्ये घेतलेला प्रत्येक निर्णय हा एक पश्चातापाचं कारण बनतं. यासाठी थोडा संयम ठेवला पाहिजे. संयमी व्यक्ती जीवनात येणाऱ्या कठीण परिस्थितीत पण स्थिर राहतो आणि आपल्या यशापर्यंत पोहोचतो. जर वेळ ही खराब चालली असेल ना तर घाबरू नका, कारण प्रत्येक रात्रीनंतर एक नवीन सकाळ येते. सहनशीलता हा असा गुण आहे जो माणसाला कठीण परिस्थितीत पण मजबूत बनवते. जी व्यक्ती आज धैर्यवान आहे ती अंततः विजयी होते बरं का. या दुनियेमध्ये कोणतेच यश हे तात्काळ मिळत नाही. धैर्यासोबतच प्रयत्न सुद्धा करा. जेवढी जास्त एखाद्या गोष्टीची वाट बघितली असेल ना तेवढंच जास्त जिंकणे हे आपल्याला गोड वाटायला लागतं. संयम न ठेवणारा व्यक्ती मोठ्या यशापासून लांब जाऊ शकतो बरं का. संघर्षासोबतच संयम सुद्धा ठेवला पाहिजे. तसेच आलेल्या कठीण परिस्थितीला घाबरायची काहीच गरज नाही. हे आपल्याला मजबूत आणि परिपक्व बनवतं. जी व्यक्ती आज संघर्ष करत आहे त्याच लोकांची यशाची कहाणी उद्या लिहिली जाईल. प्रत्येक मोठ्या यशामागे एक मोठी कहाणी असते बरं का. त्यामध्ये धैर्य आणि शांतीचं योगदान असतं. जर तुमच्या रस्त्यामध्ये अंधकार आहे याचा अर्थ असा नाही की सूर्य निघणारच नाही. फक्त थोडा संयम ठेवला पाहिजे. यश फक्त मेहनत केल्यामुळे नाही तर धैर्य आणि मानसिकतेमुळे पण मिळते बरं का. संघर्षाशिवाय यशाची कोणतीच किंमत नसते. जी लोक आज दिवस आणि रात्र न बघता फक्त मेहनत करीत राहतात ना, एक वेळेस अशा व्यक्तीची पण कहाणी लिहिली जाते. कोणत्याही कामामध्ये मिळालेले अपयश हे फक्त एक शिकवण आहे. संघर्षामुळेच व्यक्ती स्वतःला ओळखायला शिकतो. मोठ्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मोठे संघर्ष तर करावेच लागणार ना. वेळ ही सगळ्यात मोठा गुरु आहे. हेच तर आपल्याला शिकवतं आणि परखतं पण. जी लोक वेळेसोबत धैर्य ठेवते त्यांना यश हे नक्की मिळते. वेळ जेव्हा आपण बदलेल ना, जी लोक तुमची आज निंदा चुगली तुम्हाला कमी लेखत होती तीच लोक तुमच्या मिळालेल्या यशाची फुलं सुद्धा बांधणार. वेळ ही बदलते हो. जर आज कठीण परिस्थिती असेल ना तर उद्या नाही. जी लोक आज तुमच्या परिस्थितीचा मजाक बनवत आहे ना तीच लोक तुमच्या यशाच्या ताड्या सुद्धा वाजवणार. कधीच कोणासाठी वेळ थांबत नाही, परंतु जीवनात पुढे जाण्याची आपल्याला नेहमी प्रेरणा देत असते. वेळेचा योग्य वापर करणारा व्यक्ती हा नेहमी विजेता बनतो बरं का. वेळेसोबत जो व्यक्ती चालतो तोच व्यक्ती जीवनात पुढे सुद्धा जातो. प्रत्येक वेळेची आपली एक ताकद असते. याला ओळखायला शिका आणि पुढे जा. फक्त वेळेला वाया घालवू नका. गेलेली वेळ ही कधीच परत येत नाही हे तुम्हाला माहीतच असेल. स्वतःवर विश्वास ठेवा. ही दुनिया तुमची आपोआपच कदर करायला लागेल. सकारात्मक विचार करणारा प्रत्येक कठीण परिस्थितीत पण एक व्यक्ती हा संधी शोधत असतो. जी व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवते तीच लोक जीवनातील यशाचा शिखर पार करू शकते. जी लोक आत्मविश्वासू असतात तीच लोक परिस्थितीला स्वतःच्या इच्छेनुसार बदलवू शकतात बरं का. सकारात्मकता ही एक बी प्रमाणे असते. त्याला जेवढं पाणी घालाल तेवढंच लवकर ते एक मोठं झाड सुद्धा बनेल. नकारात्मकतापासून स्वतःला वाचवा आणि स्वतःवर विश्वास सुद्धा ठेवा. सकाळी उठल्यानंतर स्वतःला एकच वाक्य बोला, मी ही गोष्ट करू शकते. सकारात्मक विचार हे यशाची पहिली पायरी बरं का. स्वतःवर विश्वास ठेवा. एक सकारात्मक व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत स्वतःसाठी एक संधी शोधत असतो. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे त्याचा धैर्य, संयम, संघर्ष आणि मेहनत असते. महान व्यक्तीची कहाणी नेहमी आपल्याला हे शिकवत असते की यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो. ज्या लोकांच्या चेहऱ्यावर कठीण परिस्थितीमध्ये पण एक स्मित हास्य असते त्याच लोकांना सर्वात मोठं यश मिळते बरं का. जर तुम्ही आज कोणत्या ना कोणत्या कठीण परिस्थितीमधून जात असेल ना तर लक्षात ठेवा, कधी ना कधी तुमचा संघर्ष पण लोकांना प्रेरित करेल. यश त्याच लोकांना मिळते जी लोक जीवनात हरायला तयार नाही होत. जर तुम्ही आज योग्य रस्त्यावर चालत आहात ना कधी तुमच्या यशापर्यंत तुम्ही पोहोचणार नक्की. ताकद आणि पैसा हे दोन्ही जीवनाचं फळच आहे. कठीण परिस्थिती आपल्याला जीवनात अशीच नाही येत हो.
ती आपल्याला ओरडून ओरडून सांगते, तुझ्या जीवनात काहीतरी मोठं घडणार आहे. कठीण परिस्थितीत जी व्यक्ती स्वतःला सांभाळून घेते ना आणि परिस्थितीचा सामना करते, तीच व्यक्ती जीवनात खूप मोठं यश मिळवू शकते. जीवन हे एक आरशाप्रमाणे असते. जोपर्यंत आपण हसत नाही तोपर्यंत ते आपल्याला हसवत सुद्धा नाही. म्हणून प्रत्येक परिस्थितीत स्वतःला हसवा व इतरांना हसवण्याचा एक छोटासा प्रयत्न करा. शेवटचं मला एवढंच सांगायचं आहे, जी व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत स्वतःला हरू देत नाही, तीच व्यक्ती जीवनात यशाच्या शिखर पार करू शकते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.